हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मस्त मटण आणलं होतं। मान्य बोलली नाही मम्मी, मी चुलीवरच बनवतो। म्हटलं ठीक आहे चला। तर इथे आता चूलचा पेटवायला सुरुवात केलेली आहे। पातेला आहे, त्याला बाहेरून छान माती वगैरे लावून घेतलेली, कारण की पितळेची पातेले काळी वगैरे पडून खराब होणार, मी त्याला माती लावून घेतली। पातेला छान गरम असतोपर्यंत कांदा चिरून घेणार आहे। मटण आहे ते बेसिकली आपल्याला साधं उकडून घेणार आहे आधी, आणि नंतर अगदी सिंपल पद्धतीने आज मी मटण करणार आहे, पण चुलीवरती करणार आहे। तर इथे कांदा वगैरे छान भाजून झाला आहे। आता पातेला पण छान तापलं, त्याच्यामध्ये तेल घातलं 3 ते 4 चमचे, आणि त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। कांदा व्यवस्थित परतायला लागला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली, आणि हे आपण जे धुवून घेतलेलं मटण होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। मटण व्यवस्थित ॲड करून त्याच्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्याला ना वाफेवरती आधी शिजवून, म्हणजे थोडंसं वाफवून घेणार आहे। पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही, झाकण ठेवत थोडंसं वाफवून घ्यायचं आणि परतून घ्यायचं, त्यामुळे मटणाला छान चव येते। तशा पद्धतीने छान वाफवून घेणार आहे। त्याच्यानंतर ताट ठेवून ताटावरती पाणी घालून आपण ते शिजवून घेणार आहोत। असे 10 मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडं अर्धा तांब्या पाणी घालते आणि उकळायला ठेवणार आहे, आणि त्याच्यावरती एक परात ठेवली आणि त्याच्यामध्ये परातीत सुद्धा पाणी घातलं, जेणेकरून ते छान आतमध्ये शिजलं जाईल। तिथे दुसऱ्या बाजूला पण दुसरी चूल चालू केली। आपल्याला मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे, भाकरी बनवायची आहे, भात बनवायचा आहे। तर जोपर्यंत मटण शिजतं तोपर्यंत त्या बाकीच्या गोष्टी होऊन जातील म्हणून। तर इथे थोडीशी चूल आहे, ते अजून थोडंसं हळूहळू शिकायचं काम चालू आहे, कसं करायचं काय करायचं। इथे काळी कढई ठेवली, तेल घातले, त्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, त्याचप्रमाणे कांदा, हे सगळं छानपैकी आपण भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। आपण जेव्हा गॅस चालू करतो तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकतो, पण हे जेव्हा चुलीवर असतं ना तेव्हा मला हे असं आयडिया आले की अरे जर चुलीवरती फ्लेम जास्त झाली किंवा जाळ जास्त झाला तर त्यातलं एखादं लाकूड काढायचं, ते दुसऱ्या चुलीमध्ये शिफ्ट करायचं। हे थोडीशी माझी आयडिया लावून केलेलं आहे। आणि इथे कांदा वगैरे भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतले, त्याचप्रमाणे याच्यात आलं आणि लसूण सुद्धा थोडंसं भाजू घेणार आहे। आज अगदी सिंपल पद्धतीने मी मटण करणार आहे, काही जास्त वेगळं बनवणार नाहीये, गावरान अगदी सिंपल पद्धत। आता इथे आलं लसूण आहे ते पण छान भाजून घेतलंय। तर अजून आपलं मटण शिजतंय आणि मसाला पण थंड व्हायचा, तर तोपर्यंत काय करणार, तोपर्यंत आता मी भाकरी करून घेणार आहे। भाकरी करून झाल्या की त्याच्यानंतर भात घालणार आहे। भात आता चुलीवरच करणार आहे, त्यामुळे माझ्याकडे मातीचं एक भांडं आहे काळ्या रंगाचं, तर त्याच्यामध्येच मी भात घालणार आहे। तर आता भाकरी करून घेणार आणि त्याच्यानंतर भात करणार। तोपर्यंत आपलं मटण आहे ते छानपैकी असं मंद ह्याच्यावर, थोडंसं मंद नाही म्हणता येणार, थोडंसं चांगल्या ह्याच्यावर ते शिजवून घ्यायचं आहे।
तर इथे माझ्या भाकरी झाल्या आहेत, भातही इथे होतोय बारीक ह्याच्यावरती। आता भात शिजलाय व्यवस्थित, त्यामुळे त्याला फक्त दमट ठेवला। तर इथे पातेलं घेतलं, मटण पण छान शिजते। पातेल्याला बाहेरून माती लावली, पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल छान तापलं की आज मी मसाला आहे आपण वाटून घेतलेला, कांदा, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर मी त्याच्यामध्ये ॲड केली होती, ते छान हे त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाला आहे आपला मस्त आता इथे छान शिजलेला आहे, भाजून घ्यायचं काम चालू आहे। यामध्ये मी बाकीचे मसालेही ॲड करणार आहे। इथे भातही मस्त असा शिजलेला आहे, मातीच्या भांड्यातला आणि चुलीवरचा भात खूप छान चव लागते ॲक्च्युली त्याला। तर इथे मी दुसरा पातेला ठेवणार आहे, मुलांसाठी आणि मटण बनवायचं आहे म्हणून। इथे पण पातेल्याला मी छान बाहेरून माती वगैरे लावून घेतलेली आहे आणि जो मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला मी शिल्लक ठेवला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहे आणि तेच मी पातेल्यामध्ये ॲड करणार आहे, तेल वेगळं काही घालणार नाहीये। आणि आपला जो मटणाचा रस्सा आहे आता उकळून घेतलेला, तो त्याच्यामध्ये ॲड करणार आणि मटणाचे काही पीस टाकणार, चवीप्रमाणे मीठ पुन्हा ॲड करणार आणि अशा प्रकारे मी मटणाचा आळणी रस्सा थोडासा मुलांसाठी वेगळा तयार करते। इथे मी नॉर्मली काश्मीरी लाल मिरची आणि घरचा मसाला एवढाच मसाला आहे तो ॲड करणार आहे, वेगळा मटण मसाला वगैरे काही याच्यामध्ये वापरणार नाही आहे। आणि छानपैकी पुन्हा हा सगळा मसाला परतून घेतल्यानंतर आपलं जे मटण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून छान त्या रश्श्याला उकळी येऊन द्यायची आहे।
तर अशा पद्धतीने आजचा जो आहे मटणाचा बेत मस्त झालेला आहे. एकदम आळणी आणि मटण असं तिखट मटण रस्सा तेही दोन्ही झालेला आहे. तर एक लक्षात आलं की जर चुलीवर स्वयंपाक करायचा असेल ना तर लवकर जरा स्वयंपाकाला सुरुवात करायला. तर ॲक्च्युली मी खूप उशिरा केली 12 नंतर वगैरे. चुलीवर करायचं एकच उद्देश की चव छान लागते आणि एक ऑथेंटिक आपल्याला जेवण आहे ते मिळतं घरच्या घरी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.